तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठल्या नेचरचं जरा व्ह्यू घ्यावा म्हणून बाहेर पडलो होतो घरातून. सकाळी असं चहूकडे धुकं पसरलं होतं, म्हणलं पब्लिकला दाखवावं म्हणून निघालो. नेचरचा व्ह्यू घेतल्यानंतर निघालो होतो घराकडे. समोर आलं म्हणलं चिकवाची बाग दाखवत तुम्हाला, म्हणून चिकवाच्या बागेतून गाडी घेतली होती. मग हे जे दाखवण्यापेक्षा म्हणलं आता आपलं घरच दाखवा म्हणून घराकडे निघालो होतो. हे बघा आमचं छोटंसं घर आणि हे आहे घरासमोरचे झाडे आणि हे माझं छोटंसं घर. आणि गाडीवरून उतरल्यानंतर घरात जातोय की नाही तितक्यात बघतोय तर भाचे सरकार झोपले होते. अजून 8 वाजले तरी भाचे सरकार उठले नव्हते. मग मोबाईल बघून परत अजून डबल झोपले. मग म्हणलं आता आंघोळी करून मस्तपैकी गाडी पुसून घेतली, कारण कामाला जायचं होतं. गाडी पुसतोय का नाही तितक्यात भाचे सरकारची रॉयल एंट्री झालेली होती. कारण भाचे सरकार सोबत येतात JCB शिकायसाठी. भाचे सरकारने मस्तपैकी आंघोळी करून फ्रेश होऊन आले होते. भाचे सरकारच्या तालात भाचे सरकार होते. गाडी पुसून घेऊन निघालो होतो, रमापाटीपर्यंत आलो होतो. कारण आम्हाला कामाला जायला अगोदरच उशीर झाला होता. मालकांचे खूप फोन येत होते. तसेच छोटे भाचे सरकार आणि मोठे भाचे सरकार ह्यांची पाठीमागे बसून काहीतरी खुसर पुसर चालली होती. म्हणून म्हणलं तुम्हाला जरा व्हिडिओ दाखवा त्यांचं काय चाललंय नियोजन. नंतर मोठ्या सरकारने बघितले की मामा व्हिडिओ बनवते, म्हणलं हळूच दोघेजण लाजल्याने तोंड अडवलं. मग काय कसं मशीनपर्यंत पोचलो. जसं की मशीन आमचीच वाट बघत इकडे तिकडे बघण्यापेक्षा स्टार्टर मारला आणि मशीन घेतली बाहेर. तोपर्यंत मालकाचा फोन आला की जरा थांबा, कारण शेतकरी बाहेर गेला म्हणून. आम्ही एकानं काही तोंडाकडे बघत बसलो. तितक्यात भाचे सरकार म्हणले मामा काय तर खायला घेऊन तुम्ही हॉटेलमध्ये गेले होते. भाचे सरकार काय आणतात काय नाही भाचे सरकार कॅरी बॅगमध्ये काहीतरी घेऊन आलं होतं. आता काय आणलं हे काय माहीत नव्हतं. तर ते सोबत आलं तरच आपल्याला समजणार आहे. तोपर्यंत वाट बघत बसूया. इतक्यात छोटे भाचे सरकार येऊन गाडी घेऊन उभा राहिली होती बाजूला. आणि कामाला जायचं होतं. शेतकऱ्याची वाट बघत बसलो. आपल्या गेलो आलो होतं. रस्ता असा काढला की सगळे झाडं निघतो. त्यातून मशाल न्यायला इतकी भीती वाटत पण करणार काय. जायचं तर जायचंच होतं. गेलो कळलं आणि त्यांच्या आवाज काहीतरी मिळून चालू होतं. कसं आवाज मशीन रानातून मशीन थांबवलं. बघतो तर काम इतकं होतं की साधारणतः दिवसभर चालावं. भारतीय सरकार म्हणजे मामा काय तर अंड्यावर खायला खाऊन घेऊ आणि त्यानंतर आपण काम करत कधी टाईम निघून गेला काही समजलं नाही. भाजी सरकार येतं त्याच्यात मशीन चालवलं. भाजी सरकार त्यांची लोकं चालवत करत होतं. म्हणजे आपण समजायचं भारत सरकारचे केली आणि जेवायला सुरुवात केली. भाजप सरकारचं जेवण म्हणजे काय बकासूरसारखं जेवण होतं. कसं खाल्लं आणि परत चालू केलं मशीन चालवायला. मग भाजप सरकारला म्हणलं शेतकरी आला असेल तरी पण त्याच्या अगोदर तुम्ही 10 मिनटं मशीन चालवून घ्या. कारण परत एकदा शेतकरी आला की परत आपल्याला मशीन चालवता येणार नाही, कारण त्यांचं टायमिंग चालू होतं आहे. भाजप सरकारनं आपला मारला तर हाणला आणि त्यांनी त्यांची नादात होते. भाजप सरकारला म्हणलं आपलं कसं तुम्ही 10 मिनटं कसं तरी चालवून आपलं शिकावायचं, डोक्यात घ्या काहीतरी म्हणून सांगितलं. पण भाजप सरकारने बघून शिकले होते, ती जरा चांगली गोष्ट होती.
भाजप सरकारला तो बघत लावताना भाजप सरकारला धावायला प्रयत्न करणारे म्हणून मी खाली उतरलो होतो. आणि कसं बसं आपलं त्याला सोडवायला निघालो होतो. भाजप सरकार माझ्याकडे तिथे पोहोचली, त्यांचा हात जोडून काढला होता. कसं बसं थोडीफार इकडे तिकडे उंचावून करून सोडवायचा प्रयत्न केला आणि तो त्यातून सुकडून सुटला. बघायला सोडून गेल्यानंतर आम्हाला तिथे झाडामध्ये एक मधमाशांचं पोळं दिसलं. भाजप सरकार बकेटमध्ये बसून मधमाशाचं पोळं काढण्यासाठी गेलं होतं. भाजप सरकारला इतकं सुद्धा काही वाटलं नाही की माशी एखादी चावल किंवा नाही चावलं. तसंच कसं बसं त्यांनी आपलं मधमाशाचं पोळं कट करून घेतलं आणि घेऊन आले. भाजप सरकार मधमाशाचं पोळं हातात आल्यानंतर इतके खुश होते की त्यांना असं वाटत होतं की आड राहणार असं आपल्याला काहीतरी असं गोड खायला भेटणार आहे. त्यामुळे भाजप सरकार मधमाशा तोंडानं पकडून काढायचा प्रयत्न करत होता, पण ते काय जमलं नाही. मग भाजप सरकारला बकेटने तसं जवळ घेतलं, मधमाशाचं पोळं हातात घेतलं. काय मध खाऊन झाल्यानंतर पाण्याची सोय नव्हती. मग भाजप सरकार म्हणले मामा थांबा, मी पाणी घेऊन येतो म्हणून पाण्याचे 2 बाटल्या घेऊन तो वेळेकडे निघाला होता. भाजप सरकारला विहिरीत जाण्यासाठी काय रस्ता काय सापडेना. भाजप सरकार इकडून बघत होते, तिकडून बघत होते, पण काय डोकं चालवून आपलं कसं तरी निघायचं म्हणून नियोजन चालू त्यांचं. कसं बसं विहिरीत उतरायचं आणि प्रयत्न सफल झाला. हळूहळू ते विहिरीत जात होते, पण एवढून इतकी भीती वाटत होती की कारण विहिरीत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नव्हता. तरी पण पाण्याच्या ओढीने इथंपर्यंत जावं लागलं. आणि भाजप सरकार त्यात माहेर होते, त्यामुळे भाजप सरकार असे बघत एक पाण्याची बॉटल भरून बाजूला ठेवली आणि दुसरी बॉटल भरून घ्या 2 घोट घेऊन भाजप सरकार आपल्या बाटल्या घेऊन वर निघायला लागले होते. तिथल्या विहिरीतून वर येतात त्यांचा पाय जास्त जातात. म्हणजे भाजप सरकार वर येण्याच्या ऐवजी खाली जातात त्या काय, पण नाही, भाजप सरकार वर आले, पाणी मशीनमध्ये आले. त्यात बकेटला वेलाने असं काय केलं होतं की जेणेकरून त्यांना राग आला असेल की बाबा आम्हाला तुम्ही काढून टाकायला लागला म्हणून आम्ही काय तुम्हाला सोडणार नाही. अशा हिशोबाने बकेटला वेलाने असं केलं होतं की ते निघणच झालं होतं. पण कसं कसं ते आपलं सोडवून घेतलं. आमचं शेवट होणारच होता. काच फुटले. आता बोलणार कोणाला, मग काय करणार. त्यामुळे आपण कसं तरी काच बाजूला काढून घ्यावं, नाहीतर भाजप सरकारच्या हाताला नाहीतर पायाला लागून व्हायचं नाही. कोणत्या काढून घ्यावं म्हणून कसं बसं पायाने ते काढत होतो. भाजप सरकार म्हणले मामा तुम्ही थांबा, तुम्हाला काय संबंध नाही, मी बघतो माझ्या हिशोबाने. म्हणून भाजप सरकारने पाना केला आणि त्यांच्या नादात सरकार खाली काय दिसून झालं तरी पण बाहेर भाजप सरकार बाहेर येऊन बघत होते, पण काय भाजप सरकारने सरकारला मामा याचं काही सोडून नाही म्हणून तुमच्या कामाला लागेल, मी माझ्या कामाला लागेल. काय आम्ही इकडे तिकडे न आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा.